नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी. 2 महिन्यांचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे. महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत. किती महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय आणि महिला दिनाच्या निमित्त महिलांसाठी विशेष भेट, खास भेट, लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या या सर्व अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला सर्व माहिती असलीच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया आजची सगळ्यात मोठी अपडेट. महत्त्वपूर्ण निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय कालच्या तारखेला घोषित करण्यात आला आणि आजच्या तारखेला या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. निर्णय कोणता आहे, अंमलबजावणी काय आहे, पहा. कालचा निर्णय पाहण्या अगोदर त्या अगोदर घेण्यात आलेला एक निर्णय होता. काल निर्णय बदलला आहे, पण त्या अगोदरचा निर्णय काय होता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी. किती सन्मान निधी मिळणार तर पहा, हा सन्मान निधी जमा होणार होता. 1,500 रुपये सन्मान निधी जमा करण्यात येणार होता सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिला दिनाच्या संध्येला. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण देखील जारी केलेलं होतं. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली आणि आता या निर्णयामध्ये बदल झालेला आहे. सगळ्यात मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेण्यात आलेली आहे आणि अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अंमलबजावणी काय पहा तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर जे 1,500 रुपये देण्यात येणार होते ते आता वाढवण्यात आलेले आहेत. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच 8 मार्च पूर्वी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. 2 महिन्यांचे एकत्र 3,000. जानेवारीचा हप्ता आला, आता मार्च आणि फेब्रुवारीच्या हप्त्याला खूप उशीर झाला. महिना संपला तरी पैसे आले नव्हते, पण आता काळजी करू नका, आजपासून हे वाटप सुरू झालेलं आहे. 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व महिलांना, राहिलेल्या जेवढ्या माझ्या माता भगिनी आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना या ठिकाणी 2 महिन्याचा जो सन्मान निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, हा अगदी 2 दिवसामध्ये सर्व महिलांना, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत ट्रान्स्फर केला जाणार आहे. आणि ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती सुनील तटकरे मॅडमने स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी, इथं पाहू शकता 2 महिन्यांचा उल्लेख आहे. 2 महिन्याचे पैसे फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यांचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे पैसे म्हणजेच 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि याची सुरुवात झालेली आहे. आज पहा, हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे. पैसे नक्की जमा होतील, काळजी करायची गरज नाही. फक्त एक करायचं आहे ते म्हणजे ज्या महिलांचं आधार DBT लिंक आहे आणि फॉर्म भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांनी तक्रार फॉर्म भरून द्या, तुम्हाला पैसे मिळतील. आता बऱ्याच जणांना काय झालेलं आहे, फक्त फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता, जानेवारीचा हप्ता आला नव्हता. फेब्रुवारीचा हप्ता तर जवळपास सगळ्यांनाच आला नाही, आत्तापर्यंत नव्हता आला. आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. तर जानेवारीचा हप्ता जो आहे तो आलेला नव्हता बऱ्याच महिलांना, फक्त एकच हप्ता आला नाही. तर तुम्ही
तक्रार करू शकता. एक जरी हप्ता आला नसेल आणि सगळेच हप्ते आले नसतील तरी पण तक्रार करा, तुम्हाला पैसे मिळून जातील. महत्त्वाची अपडेट आहे, महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तुम्हाला हा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तक्रार फॉर्म भरण्याचा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. महिला दिन जवळ आलेला आहे आणि महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना, सर्व तमाम महिलांना सरकारने पुन्हा एकदा खुश केलेलं आहे. रुपये 3,000 देऊन. यामध्ये पहा, 3,000चे आता तीनदा आपल्याला 3 हप्ते येतील. जर हे पैसे सगळ्यांना मिळाले तर पहिले जुलै ऑगस्टचे 3,000 आले, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 आले आणि आता महिला दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पुन्हा 3,000 महिलांच्या अकाउंटला जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या संदर्भात ऑफिशियल निर्णय झालेलाच आहे, परंतु ऑफिशियलरित्या जाहीर केलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे पहा त्या काय म्हणाल्या आहेत. पहा, या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 3,000 रुपये खात्यामध्ये येत आहेत. पोस्टाचं ज्यांचं अकाउंट आहे त्यांना देखील पैसे मिळतील. स्टेट बँकेचं ज्यांचं अकाउंट आहे त्यांना देखील पैसे मिळतील. सर्व बँकांच्या अकाउंटला ज्यांचं आधार डेबिटी लिंक आहे त्या सर्व महिलांना पैसे मिळून जातील. सुरुवात झालेली आहे. तर इथं पाहू शकता, आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे. त्या काय म्हणालेल्या आहेत तर लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट देण्यात आलेली आहे. सरकारकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे जमा करण्यात येतील. 3,000 रुपये या ठिकाणी पाहू शकता. 7 मार्च म्हणजे आज आणि उद्याच हे पैसे फक्त 2 दिवसातच जमा होणार आहेत. 8 मार्चपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळून जातील. आता मार्च महिन्यामध्ये आशा होती महिलांना 2100 रुपये मिळतील, परंतु 2100 रुपये न मिळता 1,500 रुपयावर समाधान महिलांना मानावं लागत आहे. 1,500 रुपये आता येत आहेत. आज आणि उद्या सर्व महिलांना हे पैसे मिळून जातील. लाडक्या बहिणींना हे पैसे मिळून जातील. तुम्हाला पैसे आले आहेत का? पटापट अकाउंट चेक करा. SMS आले नसतील तर अकाउंट चेक करून घ्या, कारण SMS येत नाहीत बऱ्याच वेळा, पण पैसे आलेले असतात. तर अकाउंट चेक करा, पैसे जमा झाले असतील. आणि बऱ्याच महिलांना मेसेज देखील आलेले असतील. सकाळपासून पैसे वाटपला सुरुवात झालेली आहे 7 तारखेपर्यंत, म्हणजेच उद्या आणि परवापर्यंत हे पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सरकारकडून. 2100 रुपये आता पुढचा हप्ता असणार आहे. 2100 रुपयासंदर्भातले सर्व ऑफिशियल निर्णय आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.